बघूया आपण राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पहिल्या षटकामधला प्रितेश बारी ऑन गोलमार्गवर सज्ज होता. स्ट्राईकवर जलील शेख. दोन खेळाडू सकलच्या बॅट डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट. पहिला चेंडू मिस टाइम झाला. चेंडू खाली सुहास ठाकूर आणि बॅटला लगेच पाहिला चेंडू बॅटनचा कट होता परंतु बॅट पायाला सुद्धा लागली गेली. थोडं इंजर झाले. लंगडत मैदानाच्या बाहेर येतात. त्यांनी रोल डकचा शिकार. जलील शेख बॅक टू डगआउट. Sean Garrett, Sean Garrett, Sean Garrett, Sean Garrett. पाहिलं गेलं तर तिसऱ्या क्रमांकावर जयेश तामोरे मॅन फ्रॉम डहाणू यांना पाठवलं गेलं. एक वेगळं प्लॅनिंग वेगळ्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने बॅटिंग ऑर्डर पाहू शकता पण दिली जाते. तर पहिला चेंडू प्रितेश बारी गोल्डन स्टार्ट करतात. ड्रीम स्टार्ट. पहिला चेंडू मोठा मासा गळा लावला सुहास ठाकूर ने अप्रतिम झेल घेतला. यष्टेंच्या मागे पहिला गडी बाद केला गेलाय. सुरेख गोलंदाजी सुरेख सुरुवात मानली जाईल या षटकामध्ये. अजूनही पाहिलं तर या षटकामधले 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. पण तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आले जयेश तामोरे. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. खेळाडू वेगाने आले. चेंडूला फील करतील. अंडर थ्रो केला गेला परंतु एक धाव वेगाने घेतली गेली. डायरेक्ट किट झालं कुठे ना कुठे काही वेगळं घडलं गेलं असतं परंतु पाहू शकता आपण एक धाव परिपूर्ण केली गेली. यावेळेस पाहिलं तर काय फटका सजवला. लियाकत च्या बॅटरून आलाय. सुरेख अप्रतिम दर्जेदार षटकार. 6 काय फटका सजवला गेला तर लियाकत च्या बॅट मधून नानफा मोरबे 3 चेंडू 7 धावा धावफलकर. पहिल्या चेंडूवर गडी बाद करा. तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. अजूनही पाहिलं तर येणारी या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अप्रतिम मॅच पाहू शकता आपण. अतुल कॅमेरामॅन लक्ष द्यायचं. यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू निघून जातो डीप लॉंग ऑफला. सहज सीमारच्या बाहेर आलाय. खणखणी दर्जेदार मास्टर कप चौकार 4. अतुल मैदानाच्या आतमध्ये परत एकदा गोलंदाज सज्ज होतील प्रितेश. सुरुवात नक्की चांगली झाली परंतु मागील 2 षटकामध्ये 2 मोठे फटके आले. यावेळी तिसरा फटका चेंडूला पाठवून दिला. काउ कॉर्नरच्या वरतून लियाकत ब्रँडेड षटकार. 6 धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर 17. 5 चेंडू 17 धावा धावफलकावर. नक्कीच पाहिलं तर काय फटकेबाजी करतात. पाहिलं गेलं तर मागील 3 चेंडू खेळलेत बॅटर आपण पाहू शकता. लियाकत 2 षटकार एक चौकारच्या मदतीने 16 वर खेळतायत. थोडासा कालमंत्र दिले गेले सुहास ठाकूरच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहिलं तर आपण पाहतोय समर्थक आहेत मैथिली पारगर या संघाचे बाहेरून चेअर करत असताना क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केले गेले. मिड ऑफ लाईक खेळाडूला सज्ज केले गेले. पाहिलं तर लॉंगॉनला राजकुमार तामोरे आहेत परंतु लॉंगॉनच्या खेळाडूला काउकॉर्नरला सज्ज केला जाईल मिड ऑन रिजन मध्ये. आणि शॉर्ट लॉंग ऑफ लाईक खेळाडू मिड ऑफचे खेळाडू लॉंग ऑफ आणले गेले डीप मध्ये.
तर बघूया आपण परत एकदा राजेशला बोलवलं गेले लॉंग ऑफला डीप मिड ऑफला खेळाडू आहे पॉइंट गली थर्ड मॅन फाईन लेग शॉर्ट मिड ऑनला की मिड विकेटला खेळाडू सर्कलच्या आतमध्ये यावेळेस परत एकदा काय फटकाचा जोरा लियाकत वेगळ्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेस केले 20 वर खेळतोय षटक क्रमांक पहिला संपला गेला 21 धावा 21 धावा धापकावर एक गडीच्या मोबदल्यामध्ये तर बघा पहिला षटकामध्ये 21 धावा धावपकार लगावल्या गेल्या ज्यावेळेस नियाज माजगावकर पाहू शकता आपण आरटीओ एन कडून सज्ज होतील गोलंदाज मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येत आहेत एक अप्रतिम अनुभवी गोलंदाज आहेत कटर गोलंदाज लेग स्पिन ऑफ स्पिन आणि पाहिलं तर गुगली असे चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत परंतु अप्रतिम गोलंदाज परंतु जशा प्रकारे लियाकतने सुरुवात केली ना या इनिंग्स मध्ये अप्रतिम त्यांना माहिती आहे की जलील शेख मैदानाच्या बाहेर जयेश तामोरे आले प्रणय स्वतःला थांबून घेतलं परंतु लियाकतने जबाबदारी घेतली आहे या सामन्यामध्ये सांगताना एखाद्या फलंदाज जबाबदारी घ्यावंच लागते की सामना रंगतदार होईल चांगले धाव बनवावे लागतील आणि ती लियाकतने जबाबदारी घेतली गेली बॅकफुटला आले फटकाचा सुरेख खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू चेंडूला फील करते चेंडू डायव्हर्ट झाला चेंडूला फील केला गेला फेकी केली गेली परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या धावसंख्या दोन्ही पुढे सहसा धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 स्लोवर चेंडू ऑफ्टनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल केला सुहास चेंडू पाहण्याने की चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहिलं तर एक्स्ट्रा चेंडूमध्ये चेंडू धावेल 22 ओव्हरमध्ये धावसंख्या एक फळा धावफलक एक पुढे ससावेल धावसंख्या दोन पोहोचेल 24 22चा कॉल पंचांकी दर्शवत असताना आणि पाहिलं तर डीआरएस घेतला गेला वाईट साठी संदीप राऊत या बघूया बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंनी हे डीआरएस घेतलाय बघूया चेंडू कुठे पिचिंग झालाय ते पाहिलं जाईल तदनंतर डिसिजन दिला जाईल तर हा वाईट बॉल असेल रिव्ह्यू सक्सेसफुल झाला बॅटिंग करणाऱ्या संघाला एक्स्ट्रा धाव नक्कीच लगावली जाईल धावफलक जाऊन पोहोचेल 25 रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता लियाकत वेगळा प्रयत्न परंतु नियाज माजगावकरला रिव्हर्स खेळणं नक्कीच थोडंसं कठीण आहे कारण की नियाज माजगावकर एक अनुभवी गोलंदाज प्रत्येक वेळा रीड करतात फलंदाज तदनंतर चेंडूला ट्रॅव्हल करतायत एक वाईट बॉल आलाय परत या षटकामध्ये एक डॉट बॉल एक दुहेरी धाव यावेळेस सरळ बॅटने खेळा वी फॅक्टर मध्ये खेळाडू आहेत चेंडूवर जातात परंतु चेंडू ओढला जाईल का आणि काय सत्यशील पाहायला भेटतंय राजकुमार तामोरे आरकेच्या माध्यमातून अप्रतिम 2 धावा आपल्या संघासाठी वाचवले गेले आहेत आणि धावसंख्या दोन्ही पुढे ससावली गेली धावसंख्या दोन पोहोचेल 27 27 चांगले क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण राजकुमार सरांच्या माध्यमातून पाहू शकता आपण 27 वर एक षटक 3 चेंडूचा खेळ संपला गेला नियाज माजकर अप्रतिम गोलंदाजी करत असताना हा सुरेख चेंडू लेग ब्रेकचा मारा टप्पा पडल्याने चेंडू मध्ये आणलाय वाईट साईड नक्की सोडत होते चेंडू परंतु नियाज माजगावकर सरांची ताकद आहे दाखवून दिली टप्पा पडल्याने चेंडू मध्ये आणला गेला लेग ब्रेक डॉट बॉल आलाय 4 चेंडू आतापर्यंत धावा आलेत या षटकामध्ये 5 6 आले त्यावेळेस ऑनसाइडला खेळला गेला प्रितेश बारी करणार नाही चुकी लियाकत जो आवी ठरत होता 8 चेंडू 22 धावांची खेळी साकारली आणि मैदानाच्या बाहेर 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले आणि त्याचा विकेट घेतलाय नियाज माजगावकर सरांनी
मैदानाच्या आतमध्ये जयेश नॉन स्ट्राईक एंडवर आहे. ते स्ट्राईकवर पाहायला गेलं तर यावेळेस ऑन साइडला खेळला प्रितेश बारीचडला फील्ड करतात. फेकी केली गेली, प्रत्येक धाव वेगाने घेतली गेली. धावसंख्या एकटे पुढे सरसावी, धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावले गेल्या. यावेळेस 28 षटक क्रमांक पाहायला गेलं तर दुसरं संपलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 वर 2 गडी बाद. म्हणजे 28 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 14च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. बघा थोडीशी चर्चा करतात. बघा कुठला गोलंदाजला इंट्रोड्यूस केलं. परत एकदा पाहिलं तर प्रितेश बारी यांना इंट्रोड्यूस केला जाईल का, थोडस नक्की चर्चा करतायत. जे प्रकाश दादा पाहिलं तर जग्गू दादा या संघाचे संघ मालक आहेत. जयप्रकाश दादा, शशांकराव त्यांनी संघ बांधलाय. अप्रतिम संघ पाहू शकता. परंतु हा सामना खूपच महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी असणार आहे. जो संघ विजय करेल की सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. नवीन गोलंदाज पाहू शकता. म्हणून प्रितेश पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केला. परत एकदा गोलंदाजी दाखवत सज्ज केले गेले. प्रणय घरत 1 चेंडू 1 वर. जयेश यांची गोष्ट केली तर 2 चेंडू 3 वर बॅटिंग करतायत. अप्रतिम खेळ नक्की साकारला होता. लियाकत 8 चेंडूंनी बाहेर तब्बल 22 धावांची खेळी साकारली. मिस टाइम झाला. प्रितेश स्वतः चेंडू खाली येईल. मागे येऊन झेल टिपायचा आहे आणि यावेळेस पाहिलं तर चुकी केली गेली. नक्कीच मागे येऊन झेल टिपणं कुठे ना कुठे कठीण असतं, परंतु प्रयत्न चांगला केला गेला होता. झेल हातामध्ये आला परंतु चेंडू सुटला गेला. आपण सांगतो ना की हातात आला परंतु तोंडात घेऊ शकला नाही. अशा प्रकारे हा झेल होता. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. नक्कीच प्रितेश बारी या चेंडूवर सुद्धा विकेट बाद करण्याची संधी होती. प्रणय घरतला दिला गेला जीवनदान. धावसंख्या 29-29. यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडू होता. फटका सुरेख खेळला डीप मध्ये. आशिष चेंडूला फील्ड करतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण धाव घ्यायचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचते 30. 2 षटक 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 40+ पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 1 धाव आरोग्यासाठी मास्टर कप पवन सूत या नवलीच्या मैदानामध्ये अप्रतिम मैदान. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता आणि बॅक वॉस्कोर लेगला खेळाडू आहेत. चेंडूवर येतात. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कल्पेशच्या माध्यमातून. चांगली फेकी केली गेली. एकेरी धावाने समाधान लागेल. 31 धावा 31. 2 षटक 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेस जयेश ऑन स्ट्राईक 3 चेंडू 4 वर. 3 चेंडू 3 वर प्रणय घरत. यावेळेस बॅकफुटला अप्रतिम फटका. डीप मध्ये आशिष. अप्रतिम क्षेत्ररक्षण आशिषच्या माध्यमातून. नक्की 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. तसं एफर्ट खूप सुरेख लगावलं गेलं आणि पाहायला गेलं तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचली 33.5. आणि पाहिलं तर पंचांनी हा DRS घेतलाय बाउंड्री चेक करण्यासाठी. बघूया आपण कशा प्रकारे क्षेत्ररक्षण केले गेले. पाठीच्या माध्यमातून कॅमेरा वर्क आपण पाहू शकता. खूपच क्लोज कॉल असेल. संदीपजी राऊत पाहतायत. चेंडूने उसळी घेतली. खेळाडू आला नंतर वाऱ्यामध्ये गेला आणि चेंडूला अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा नक्कीच वाचवल्या. सर 2 धावा आहेत सुरेख क्षेत्ररक्षण. अप्रतिम ताळा झाला पाहिजे आशिष साठी.
नक्कीच आपण पाहतोय मैत्री 11 संघाच्या डगआउटवर सुद्धा आशिष ताळ्या झालेत, कारण की चांगल्या क्षेत्राशी त्यांनी केलंय. धावसंख्या जवळ पोहोचेल 33. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली प्रितेशच्या माध्यमातून. यावेळेस फटका तर फसला आहे. चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल, थोडासा गलीमध्ये चेंडू आला आहे. शशांक राऊत पाहू शकता आपण चेंडूला फील्ड करतात, अंतराम थ्रो केला गेला आणि एक धाव नक्की धावफलकावर लगावली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 34. 2 षटक 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही येणारे शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या, तर या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या 6. अप्रतिम कमबॅक म्हणला जाईल गोलंदाज प्रितेश आपल्यासाठी करतोय. बॅकफुट लावून कट केला गेला, पण या गलीमध्ये चेंडू झाला, खेळाडू आला आहे. शशांक राऊत चौकाला झोकून देतो, चेंडूला फील्ड केला जाईल. अप्रतिम फिल्डिंग. आणि पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली 11.67च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या 35. येणारे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय 40+ PDTPL 2024 एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप. दर्याच्या किनारी हवेशीर माझा गावत त्याची पूजा वाड्याना टाकू त्याचं नाव. दर्याच्या किनारी हवेशीर माझा गावत त्याची पूजा वाड्याना टाकू त्याचं नाव. आपले डानुले निघा पाणी पण त्या पाणीत गोडा पाणी. धन्यवाद डीजे मास्टर. तर बघूया आपण 35/2 आतापर्यंत पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला गेला. अजून 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 4:24 झाले, ते दक्षता घ्या. नवीन गोलंदाज पाहू शकता आपण विश्वनाथ दवणे RTO एंड कडून गोलंदाज मागवत सज्ज होतील. चला सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ दौडू नका प्लीज. प्रत्येकाला आपण कॉल करतोय. शेवटचा सामना आहे, परंतु वेळेच्या अनुषंगाने तुम्हाला सामने खेळायची ती दक्षता घ्या. स्लोवर चेंडू होता. पाहिलं तर विकेट किपर चुकी करतायत. डीप मध्ये खेळाडू आहेत. पाहिलं तर शॉर्ट पॉइंट मधून शॉर्ट थर्डमॅनला आले, चेंडूला फील्ड केला जयप्रकाशच्या माध्यमातून. 22चा कॉल 55 दर्शवतात. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. 36 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 36. विश्वनाथ दवणे पहिल्या चेंडूवर 22चा एक धाव नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. लेग ब्रेकचा चेंडू होता, परंतु पिक केला गेला. राजकुमार तामोरे पाहू शकता आपण चेंडूला फील्ड करतील. डीप लॉंग ऑफला फटका तर सुरेख खेळला होता, परंतु एकेरी धावणे समाधान बॅकअपला खेळाडू आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37. 37 धावा. आपण 5वा षटक मार्गस्थ आहे. अजून येणारे 10 चेंडूचा खेळ 4था षटक मार्गस्थ आहे, माफ करा. अजून पाहिलं तर 16 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हलका बॅटने खेळला गेला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. गलीमध्ये आपण पाहू शकता गलीमधून खेळाडू पॉइंट मध्ये आला, चेंडूला फील्ड केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. 22 चेंडूमध्ये 1 धाव, 2 सिंगल अशा प्रकारे. तर की मागील षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाज मिस्टर प्रितेशने 7 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 म्हणजेच 9 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. चांगला कमबॅक म्हणणं जाईल. ऑन साइडला चेंडूला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकता आपण राजेश घरत चेंडूला फील्ड करतील. फेकी केली गेली, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 40 लॉस ऑफ 2 विकेट. जलीश शेख आणि लियाकत नक्कीच बाद केल्या गेल्या, परंतु 40 धावा धावफलकावर आहेत. एक जीवनदान प्रणय घरतला दिलं गेलंय. यावेळेस फटका आता सुरेख खेळला डीप मध्ये राजकुमार तामोरे आणि यावेळेस केली गेली चुकी. आज राजकुमार तामोरेंची गोष्ट केली की झेल सोडतायत. मागील सामन्यात सुद्धा एक झेल सोडला होता, या सामन्यामध्ये सुद्धा एक झेल सोडलाय. दोन्ही फलंदाज एक दिवनदान दिलं गेलं. धावसंख्या 2 पोहोचेल 41. बंटी कुंभार आणि अतुल 2 कॅमेरामॅन पाहू शकता आपण अप्रतिम काम करत असताना प्रत्येक चेंडूला ट्रॅव्हलला करतायत, प्रत्येक चेंडूला कॅप्चर करतायत सुरेखरित्या.
लेग ब्रेकचा चेंडू होता, पाण्यात धाव घ्यायचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटकाचा प्रयत्न, थोडासा बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव 22 चेंडूमध्ये. जशा प्रकारे सुरुवात झाली होती या षटकाची 22 चेंडू, त्या प्रकारे अंत सुद्धा केला गेलाय आणि षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकाच्या समाप्तीवर धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 42-42. तर बघूया आपण 5व्या षटकामध्ये नियाज माजगावकर यांना इंट्रोड्यूस केले, ज्यांनी 7 धावा खर्च केला, एक गडी बाद केला गेलं होतं. फलंदाज पाहू शकता आपण मिस्टर लियाकतला त्यांनी बाद केला. अशी गोलंदाज मागवा सज्ज होतील स्ट्राईकवर पण घरात 42-2 4 षटकाच्या समाप्तीनंतर. ऑफच्या बाहेरचा चेंडू लॉफ्ट केलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु काय घडले गेले, आला षटकार 6 धावा राजकुमार होते, परंतु वाऱ्याच्या साथ चेंडू नक्कीच खूप लांबवर निघून गेला 6 धावांसाठी. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय, डाऊन द ग्राउंड डीप मध्ये राजेश चेंडूला फील्ड करतील, फेकी केली गेली, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु यावेळेस काय घडलं गेलं, बॅटर राजेश मैदानाच्या बाहेर. तिसरा गडी बाद झाला. यावेळेस धावचीच्या रूपामध्ये पाहू शकता आपण धावसंख्या धावफलकावर 49 वर लागणारा तिसरा झटका. पाहिलं गेलं तर 49 वर 3 पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या धावण्याच्या नादामध्ये खेळाडू बाद झाले. जयेश नवीन बॅटर मैदानाच्या आत, संदीप 9 चेंडूवर 12 खेळतात, एक षटकाराच्या मदतीने प्रणय घरत स्ट्राईकवर. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला व्ही फॅक्टर मध्ये पाहू शकता आपण चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं, सुरेख फेकी केली गेली, धाव घेण्याचा प्रयत्न करता सुहास ठाकूर चेंडूला फील्ड केला गेला, चांगला इंड नक्कीच निवडला गेला. निहाल थोडेसे लागवले कारण की सांगा त्याचा कॉल होता नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो करण्याचा, परंतु त्यांनी स्ट्राईकवर थ्रो केला गेला होता. धावसंख्या 50 पूर्ण होते धाव फलकावर. मैत्री संघाच्या स्कोर गाव लागला गेले 50 कंप्लीट. अजून पहिल्या इनिंग्स मध्ये 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस उडवला चेंडूला डीकेच्या बॅट मधून फटकाचा सुरेख खेळलाय, डीप मध्ये आहे ब्रिजे राजेश होता, परंतु प्रयत्न चांगला केला. लगेच 55 होतील, धावफलक जाऊन पोहोचतील. 6च्या सरासरीने पुढे सरसावली 56 धावा 56 षटकार. Listen.
56 वर 3 4.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अंतिम सामना पाहतो आपण आजच्या दिवसामधला. स्लोवर चेंडू मिस टाइम होता. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. काय प्रत्युत्तर दिला गेला, षटकार लगावला, त्या फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. 56 वर पाहू शकता आपण चौथा गडी बाद मैदानाच्या बाहेर. धन्यवाद धन्यवाद. आपण 2 षटकार या षटकामध्ये आले, परंतु गडी बाद करून यशस्वी ठरले. या षटकामध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या गेल्या तब्बल 14 धावा आल्यात या षटकामध्ये. 2 षटकार, 2 सिंगल. धावचेच्या मध्ये गडी बाद झाला, एक झेलच्या मध्ये गडी बाद झाला. नवीन बॅटर मैदानीच्या आत निनॉल घरात प्लॅटफॉर्म धनसार चे खेळाडू. आल्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. नियाज माजगावकर चांगली गोलंदाजी करतात. अप्रतिम षटक पाहायला भेटला. षटक क्रमांक संपला गेले. 5 षटक समाप्तीनंतर 11.20 च्या सरासरी लगावले गेले. 56 इंदिनी 5 षटकाचा खेळ संपले गेले. मात्र 1 षटकाचा खेळ बाकी असतील. या षटकामध्ये जर 10-12 धावा आल्या तर 70च्या घरात धावसंख्या गेल्या तर कुठे ना कुठे चांगला बॅटल पाहायला भेटेल. नक्कीच मनोज प्रभू सर वेलकम. आपण पाहतोय आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नक्कीच कालच्या दिवसामध्ये निलेश फायटर्स चिंचणी संघ दुसऱ्या दिवशी क्वालिफाय झाला आणि मनोज प्रभू पण पाहतो मॅन फ्रॉम जव्हार याचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. बड्डी कुंभार नक्कीच पाहतो आपण कॅमेरामॅन. बघूया आपण नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. निनॉल 1 चेंडू 0 वर खेळतात. 10 चेंडू 13 वर खेळतात. शेवटचा अंतिम षटकामध्ये पाहिलं तर राजेश घरत मैदानाच्या आतमध्ये. चला सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. राजेश घरत मॅन फ्रॉम वजेश्वरी. नक्कीच 25 मिनिटं 26 मिनिटं 50 सेकंदचा वेळ घेतलाय 5 षटकांसाठी. पहिला तर विकेट्स गेले त्यानंतर टाइम नक्की थोडासा पुढे मागे पण करतोय. यावेळेस फटका तर सुरेख खेळला गेलाय आणि चेंडू निघून जातो. सहज सीमारेषा पार आलाय. प्रणय घरेच्या बॅटमधून चौकार. अप्रतिम अप्रतिम. बघा आपण पहिला चेंडू टाकला गेला. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय मिस्टर प्रणय घरतने. धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचते. यावेळेस लेग साइडला खेळला गेला. डीप लॉंग लेगला प्रितेश आहे, परंतु चेंडू निघून जात सहज सीमारेषा पार आला. बॅक टू बॅक मास्टर का प्रणयच्या बॅट मधून चौकार. 4. धन्यवाद. तर बघूया आपण 64 वर जाऊन पोहोचलो. फळक शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगली सुरुवात मिळालेली बॅटर प्रणय करत असताना यावेळेस वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता. यष्टावर चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि हा डॉट बॉल मिडल स्टंपच्या वरतून चेंडू आलाय. कुठे ना कुठे जर चेंडू खाली राहिला असता, कुठे ना कुठे गडी बाद झाला असता, परंतु चेंडू यष्टाच्या वरती ट्रॅव्हल झालाय. यशरक्षक सुहास ठाकूर यांच्या हातमध्ये. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 64 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे 3 चेंडू खूपच निर्णायक असतील. अंतिम सामना आहे मैदानीच्या आतमध्ये आपण पाहू शकता.
त्यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू आहे, पण चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. आलाय कणकणीत दर्जेदार मास्टर कप पीडीपीएल चौकार 4. डीजे तर 68 68 वर 4 शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच जलीशिक 0 वर बाद झाले. लिलाकतने नक्कीच 22 धावा बनवल्या. त्यानंतर पाहिलं तर एक चांगली इनिंग साकारत होती. 11 वर बाद झाले मिस्टर जयेश प्रणय. पाहता पण अप्रतिम फलंदाजी करतात. 14 चेंडू 25 धावांची बहारदार खेळी. एक षटकार 3 चौकाराच्या मदतीने ऑफ टर्मला आले. बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेच्या पार. चौथा चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 72. 72 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला 72 धावा धावफलकावर. लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत. आशिष पुढे सचावले. चेंडूला फील्ड करतील. फेकी केली गेली आणि बघता बघता काय घडलं गेलं. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. काय धाव घेतली गेली या षटकामध्ये. तब्बल 18 धावा जमा केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 74 आणि 75 धावाचा पाठलाग करावा लागेल. चिराग आज पाहिलं तर प्रत्येक सामना 70च्या वरती आपण पाहिलाय. प्रत्येक बॅटिंग करणाऱ्या संघाने बनवलं. 75 धावाचा पाठलाग करावा लागेल 6 षटकांमध्ये. नक्कीच पाहिलं तर प्रितेश बारीने पहिल्या चेंडूवर झेल सोडला होता. त्यानंतर पाहिलं तर 16 चेंडू 31 धावांची एक बहारदार उपयोगी खेळी साकारली आहे. मिस्टर क्रिकेट प्रणय घरात. अप्रतिम बॅटिंग. 75 बनवायचे. कशा प्रकारे सामना खेळला जाईल मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मध्ये हे पाहण्यासाठी पण थांबून राहा, ऐकत राहा, पाहत राहा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 40+ पीडीपीएल एकदा आरोग्यासाठी मास्टर कप 2024.
पसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला आया मना पसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला माई फुलराणी घेऊ सैली दिवाणी तू माई फुलराणी घेऊ सैली दिवाणी मना सोडून गेली गो लावला धक्याला मना सोडून गेली गो लावला धक्याला तो वेलकम बॅक शेवटचा अंतिम 6 षटक आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मनवंदना करून मी परत एकदा युसुफ सय्यद या स्पर्धेला सुरुवात करतोय आजचे शेवटचे आपण सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू 6 षटक कुठला संघ क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये एका बाजूला आपण पाहू शकता मैत्री 11 पालघर तर एका बाजूला शृंग शौर्य 11 उमरोळी दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजकुमार तामोरे तर एका बाजूला आपण पाहू शकता कल्पेश पाटील मॅन फ्रॉम नांदगावचे दोन बॅटर लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे अमित किनी मॅन फ्रॉम मुरबे मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये फास्ट 50 ज्याने लगावली 14 चेंडूवर 50 धावा लगावल्या असे फलंदाज पाहू शकता आपण स्ट्राईक वर पहिला चेंडू पाहिला तर लेगच्या बाहेर पिचिंग झाला नक्कीच 50 दशवत असताना लेग बायच्या मध्ये एक धाव नक्कीच लगावली गेली एक धावाने श्रीगणेश केले गेले आपण पाहू शकता सुरेख चेंडू होता लेगच्या बाहेर चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झालाय 50 नक्कीच दशवत असताना एकेरी धावाने श्रीगणेश केले गेले तर बघूया आपण 50 नक्कीच रेफर केले बॅट दाखवली गेली एक धाव यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका सुरेख कल्पेशच्या बॅटला आलाय सुरेख मास्टर कप चौकार 4 अप्रतिम सुरुवात पाहिलं गेलं तर 75चा पाठलाग करायचा 2 चेंडू 5 धावा फटकावर इकडून बनवायचे 70 येणारे चेंडू असेल 34 नक्कीच पाहिलं तर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण असेल कारण की पहिल्या सामन्यामध्ये 89 धावा याच संघाने या संघासमोर चेस केल्या होत्या आजच्या पहिल्या सकाळच्या सामन्यामध्ये तर प्रश्न असेल दोन्ही बॅटरला थांबावं लागेल कारण की हा सामना महत्वपूर्ण जो संघ विजय करेल टॉप 8 मध्ये प्रवेश करेल शॉर्ट बॉल फटका सुरेख फुल पॉवरफुल आणि होतोय सक्सेसफुल 6 धावा धन्यवाद नक्कीच मागील 2 सामन्यात थोडंसं निराश केलं होतं बॅटर्सने परंतु या सामन्याची सुरुवात काय केली पहिल्या चेंडूवर चौकार तदनंतर एक षटकार अमित किनी याच्यावर हल्ला बोल परदेदा कार्पेटला रोड केला गेला खेळाडू आहेत लियाकत चेंडूला फिल करतील परंतु कुठली धाव नाहीये हा चेंडू निदावाला लोन फुलटॉस बॉल होता लियाकत पाहू शकता आपण चेंडूला फिल करतात डॉट बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 11 4 चेंडू 11 धावा धावफलकावर
यावेळेस पाहिलं तर ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता, चेंडूला फील्ड केला गेलाय, थ्रू केले गेले आणि यावेळेस काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण, नॉट आउट चा कॉल दिले गेले पंचांनी. आणि पाहिलं तर बघा इंजुरी झाली का बरीच बघायची आहे. आणि पाहिलं तर राजकुमार तामोरे खूप वेगाने धावले होते. जरा स्प्रे घेऊन लगेच जायचं मैदानाच्या 12th मॅन, लगेच धावा, पाण्याची बॉटल सुद्धा घेऊन जायचं लगेच. राजकुमार तामोरे लगेच धावत होते. नक्कीच पाहिलं तर किरण आणि राजकुमार यांच्यामध्ये नक्कीच भिडण झालेली आहे. सर्वात जास्त इंजरी झाली असं वाटतं मला. चला लगेच या नियाज सर, लगेच या. नक्कीच परत एकदा सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये राजकुमार तामोरे. नक्कीच देवाचरणी प्रार्थना असेल जास्त मोठी इंजुरी नसावी, कारण की पाहिलं तर वयवर्ष 50 ओलांडली असेल राजकुमार तामोरे सरांनी. सर व्हॉलेंटियर्स मिस्टर बजरंग, आपण आपल्या व्हॉलेंटियर्स घेऊन या. धावसंख्या धावफलक 12. यावेळेस पाहिलं तर बोट वरती, यावेळेस पाहिलं तर यष्टांच्या समोर राजकुमार तामोरे, मोठा मासा गळाला लागला गेलाय. राजकुमार बॅक टू डगआउट, पहिला गडी बाद झाला, मोठा मासा गळाला लागताय. राजकुमार मैदानाच्या बाहेर. एक षटक संपले गेले, 12 धावा धावफलकावर एक गडी बाद. चला प्लीज सर. चला बघूया आपण जशा प्रकारे पहिला फलंदाज बाद झाले राजकुमार तामोरे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 चेंडू 11 खेळता आहेत. मिस्टर कल्पेश पाटील, बनवायचे अजूनही 62 येणारे 63. 5 षटकांमध्ये 63 धावा अजूनही बनवायचे. 2 बॅटर मैदानाच्या आत सुहास ठाकूर आपण पाहू शकता, मॅन फ्रॉम नांदगाव. तर दोन्ही फलंदाज नांदगावच्या. एका बाजूला कल्पेश पाटील, तर वळूया मैदानाच्या आतमध्ये आपण दुसरं षटक घेऊन आले गोलंदाज मिस्टर केवलजी पाटील. यावेळेस लवर चेंडू होता, कट केला गेला. केवल दादा पाटील यांच्या माध्यमातून सुरेख चेंडू टाकला गेला. धावसंख्या पाहू शकता आपण 12 वर आहे, एक गडी बाद. इकडून 29 चेंडू बनवायचे 63 63.
अजूनही 63 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 29 चेंडू मागे. कल्पेश ऑन स्ट्राईक, फटकाचा सुरेख खेळलाय डीप मिड विकेटच्या वर, चेंडू निघून सहज सीमारेषेच्या पार आलाय. मास्टर कप चौकार 4. तर बघा आपण चौकारने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धावांपासून 16-16. यावेळेस ऑन साइडला फटकाचा सुरेख खेळा. 2 खेळाडू आहेत. जयेश तांबोरे चेंडूला फील्ड करते. दुसऱ्या धाव घ्यायचा प्रयत्न, वेगाने धाव घेतायचा प्रयत्न. सुहास ठाकूर खूप वेगाने धावले आणि चांगली कॉलिंग असणार आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, कारण की दोन्ही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करतात, नांदगावला. आपण पाहतो एका बाजूला कल्पेश पाटील तर एका बाजूला पाहू शकता आपण सुहास ठाकूर. धावसंख्या पोहोचते 18-18. यावेळेस पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतो डॉट आणि पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी, 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होते, 1 गडी बाद केला गेला. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा जमा केल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. शॉर्ट चेंडू होता, पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचत फलकावर 24-24. तर बघूया आपण शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये आता 12 धावा जमा केल्या गेल्या. 24 धावा धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. फुल टॉस बॉल ऑफ साइडला गेला केला. प्रणय पाहू शकता आपण थोडासा खराब क्षेत्र केला. बॅकअपला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतायत. चांगला बॅकअप दिला गेला, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावून पोहोचेल 25-25. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 25 धावा धावफलक. येणारे 4 षटक 12.50च्या सरासरी बनवायचे. अजूनही 50 धावा विजयासाठी, ते म्हणजे शृंग शौर्य 11 उमरळी या संघाला. चला सामना सुरू करा. विनंतीशील जास्त वेळ स्पेंड करू नका. तर बघा आपण गोलंदाजी मागो सज्ज होतील अमित. या स्पर्धेमध्ये अमित यांची गोष्ट 7 गडी आतापर्यंत बाद केलेत. अमितने अप्रतिम गोलंदाजी केली गेली. तिसरा सामना खेळतात. 3 सामन्यामध्ये 7 गडी बाद केलेत. संजय घरत पाहू शकता आपण. उर्वी 5 गडी बाद केले. आसिफ मुछाले यांच्या नावावर 5 गडी बाद आहेत. उर्वी संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये बाहेर आहे, परंतु निलेश पाटील चिंचणी संघाचे संघटक आसिफने सुद्धा 5 गडी बाद केलेत. यावेळेस चेंडू तर सुरत टाकला गेला. हलकी शॉपिंग नक्कीच केली गेली होती, परंतु पाहायला गेलं तर बॅट अँड पॅड चेंडू नक्कीच पाहायला भेटला. धावसंख्या 1 पुढे सरसावेल. धावसंख्या धावून पोहोचेल 26. इकडून बनवायचे अजूनही 49. नक्कीच सामन्यामध्ये रंगत आहे दोन्ही संघासाठी. सामना ऑन असेल. 23 चेंडू 49 धावा. एक पाहिलं गेलं तर लक्ष खूप मोठं आहे, परंतु निश्चय केला तर लक्ष एवढा मोठा नाहीये. असं आहे, लक्ष कधी मोठा किंवा लहान नसतो. आपण आपल्यावर जर आत्मविश्वास ठेवला, मी करू शकतो, हा विश्वास खूप महत्वपूर्ण आहे. तर दोन्ही बॅटर मैदानी 4 मध्ये सुहास या इनिंग्स मध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले. तर स्ट्राईक वर आतापर्यंत पाहिलं तर 11 चेंडू 25 खेळत आहेत. फलंदाज मिस्टर कल्पेश नॉन स्ट्राईक एंडवर असतील. फुलटॉस बॉल होता, टॅप केला गेला. गोलंदाजी डोक्यावर चेंडू निघून जातो डीप मध्ये. जयेश चेंडूला फील्ड करते. चेंडू डायव्हर्ट झाला. थोडासा खराब फील्डिंग, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसा होती. धावसंख्या धावून पोहोचते. धावफलकावर 27 धावा धावफलका लगावले गेले. अजूनही येणारे चेंडू असतील 22 चेंडू बनवायचे. 48 धावा विजयासाठी. तर बघा आपण कल्पेश ऑन स्ट्राईक. अप्रतिम फलंदाजी करत असताना कल्पेश
यावेळेस सोडवला चेंडूला डीप बॅकवर्ड लेगच्या वरतून चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार. बंड्या भाऊ म्हात्रे यांच्या डगआउटला सलामी देणारा षटकार. धावसंख्या पोहोचेल 33-33. 2 षटक 3 चेंडूचा खेळ संपला. बनवायचे 42. येणारे 21 चेंडू. यावेळेस थोडासा ऑफलाईनच्या बाहेर ठेवला गेला होता चेंडू. वेगवान चेंडू होता हा. चेंडू ते निर्धाव. तर समीकरण पाहू शकता आपण. 20 चेंडूचं खेळणं बाकी असेल. 20 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही 42 धावा. 20 गेंदे 42. 20 बॉल 42 रन्स विन. अजून या सामन्यामध्ये 33 वर 1. परत एकदा चेंडूला उडवला डीप मध्ये. खेळाडू आहेत. चेंडू खाली आलेत आणि यावेळेस चुकी केली गेली. खेळाडूच्या माध्यमातून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. खेळाडू पाहू शकता आपण चुकी घेत असताना हितेन मर्दे यांच्या माध्यमातून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 35. इकडून येणारे 19 चेंडू 40 धावांची गरज. 19 चेंडू 40 धावा. आपण सांगतो ना टेक द कॅचेस विन द मॅचेस आणि ड्रॉप द कॅचेस लूज द मॅचेस. अशा प्रकारे मंत्र आहे क्रिकेटचा. झेल टिपणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस इन आउटचा फटका. डीप मिडला चेंडूला पाठवून दिला. सुरेख फटका. 4 धावा. झेल सुटल्यानंतर चौकार आलाय. धावसंख्या 4 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावा. धावफलकावर 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. 13च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. येणारे अजूनही पाहिलं तर 3 षटकाचा खेळ बाकी असेल. 3 षटकामध्ये 12च्या सरासरीने बनवायचे 36. धन्यवाद विजय मास्टर. चला सर सामन्याला सुरुवात करा. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. 3 षटकांमध्ये बनवायचे आहेत 36. 18 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाज पाहू शकता आपण. गोलंदाज सज्ज होतील मिस्टर जलीश शेख. जलीश शेख गोलंदाज सज्ज होतील. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक मिळत. थोडेसे महागडे ठरले गेले. 2 षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या. गोलंदाज पाहू शकता आपण मिस्टर अमित केणी. एक गडी बाद नक्कीच केला गेला होता ते म्हणजे शेवटच्या अंतिम चेंडू मध्ये. परंतु इकडून अप्रतिम बॅटिंग करतायत कल्पेश. 15 चेंडू 37 वर खेळत आहेत. सांघिक धावसंख्या पाहू शकता 39 आहे. एक धाव राजकुमार तांबोळच्या बॅट मधून. एक धाव आपण पाहिलं सुहासच्या बॅट मधून. परंतु 15 चेंडू 37 धावांची खेळी साकारली आतापर्यंत. निर्णायक सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग करत असताना जलीश शेख गोलंदाज सज्ज होती. स्ट्राईक वर सुहास. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये प्रणय करत परंतु चेंडू निघून जा डीप लॉंग लेगला. चौकाराने स्वागत केलं गेलं जलीश शेख यांच्या. धावसंख्या 4. तर बघा आपण सुहासच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्या 2 पोहोचते. धावफलक 43-43. 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपला गेला. इकडून 17 चेंडू 32 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण पाहतो शृंग शौर्य 11 उमरोळी तर एका बाजूला मैत्री 11 पालघर. असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कुठला संघ असेल सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामधला अंतिम संघ आणि या पीडीपीएल मधला अंतिम संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय कुठला करेल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. अपील नक्कीच केली गेली. धाव घ्यायचा प्रयत्न करतात परंतु खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतात. कुठलीही घाई गडबड केली नाहीये सुहासने. नक्कीच कल्पेश पुढे सरसावला होता. कल्पेश सांगतो की सरळ बॅटने तुम्हाला बॅटिंग करायची. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु जलीश शेख यांची गोष्ट करते नक्कीच माइंडसेट गोलंदाज आहेत. पहिला रेड केला तो सुहासला. रिव्हर्स खेळणार त्या अनुषंगाने त्यांनी चेंडू टाकला. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार तंत्र तो निर्धाव. 16 चेंडू 32 धावांची गरज. यावेळेस सोडवला चेंडूला. सुरेख फटका डीप मिड विकेटच्या वरतून आलाय. मास्टर का पीडीपीएल षटकार 6.
बघूया आपण 49 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 15 चेंडू 26 धावांची गरज आहे. 15 बॉल 26 धावांची गरज. बघूया आपण 15 चेंडू 26 धावांची गरज. 49 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. यावेळेस इन अँड आउटचा फटका तर सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आलेत आणि काय झेल टिपला गेला डीकेच्या माध्यमातून. फलंदाज सुहास ठाकूर मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाद होतोय दुसरा. 49 या धावावर. तर बघूया आपण षटक क्रमांक पाहिलं गेलं तर चौथा मार्गस्थ आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या. इकडे बाद केले गेले सुहास ठाकूर यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेस केले. 4 चेंडू आणि 11 धावांची खेळी साकारून 5 चेंडूने बनवले गेले. त्याच्या माध्यमातून 11 अजून बनवायचे. 26-26 14 चेंडू 26 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रितेश बारी. आल्याला फटाफट खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम नक्कीच झालाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु 9 मॅच चेंडू ट्रावा झालाय. कल्पेश पाटीलचा कॉल. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 51 धावा परिपूर्ण. 51 धावा धावफलकावर नक्कीच परिपूर्ण झालेल्या आहेत. अजूनही बनवायचे 24 येणारे चेंडू असतील. 13 सामना नक्की दोन्ही संघांसाठी ऑन आहे. पाहिलं गेलं तर अप्रतिम सामना. काय सामना रंगतदार आहे. सुरेख बॅटिंग करतायत. पाहिलं तर आजच्या दिवसामधला पहिला सामना विजय केला होता. म्हणजेच शुंग शौर्य इलेव्हन उमरोई संघ आणि मैत्री इलेव्हन पालघर संघासमोर 89 धावा चेस केल्या होत्या. त्या सामन्यामध्ये पाहिलं तर 50 धावा बनवल्या होत्या 15 चेंडू मागे मिस्टर राजकुमार तामरेने. परंतु यावेळेस कल्पेश पाटील चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील करते जयेश तामरे. पहिली धाव वेगाने दुसरा प्रयत्न करतायत आणि यावेळेस कॉल दिला गेला. स्ट्राईक वर थ्रो केले गेले. किरण चेंडूला फील करतील आणि यावेळेस काय घडलं गेलंय. पंचांकडे अपील केले गेले. डीआरएस घेतला गेला रनआउट साठी. अरे खूप क्रुशियल मोमेंट आहे. क्लोज मोमेंट आहे. यासाठी डीआरएस घेतला गेलाय. धावचीत झालेत का फलंदाज हे पाहायला जाईल. प्रितेश बारी. कॉल दिला गेला होता पण शेवटच्या क्षणामध्ये ते धावले आणि बघूया पंच काय डिसिजन देतील. थर्ड अंपायरच्या भूमिकामध्ये सर सॉफ्ट डिसिजन सांगायचं तुमचं तरी. नॉट आउटचं सॉफ्ट डिसिजन आहे. पाहिलं तर किरण राऊत अप्रतिम चेंडू फील्ड केला वाऱ्यामध्ये आणि काय घडलाय पाहिलं तर आणि यावेळेस कौतुक करावं लागेल किरण राऊत. इट इज गॉन. प्रितेश बारी बॅक छोटा आउट. नक्कीच पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर वार करे गंभीर. किरण राऊत स्वतःला नक्कीच वाऱ्यामध्ये घेऊन गेला आणि काय रनआउट घेतलाय. अपन सांगतो ना की ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से. ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से. ऊंचाइयां मिलती है कुछ कर दिखाने से. किरण राऊतने करून दाखवलाय. पाहिलं तर पायांच्या टाचाला वरती उचललं आणि चेंडूला गॅदर केलं एका हातामध्ये. प्रितेश बारीला पाठवलं मैदानाच्या बाहेर. 4 षटकांचा खेळ संपला गेले. 52 धावा फलकावर. येणारे 2 षटकांमध्ये बनवायचे 23.
बघूया आपण पाचव्या षटकामध्ये गोलंदाज पाहू शकता पण गोलंदाज मार्कवर सज्ज होतील जयेश तामोरे. जयेशला इंट्रोड्यूस केला जाईल गोलंदाज मार्कवर. आपण पाहू शकता मॅन फ्रॉम डहाणू चे खेळाडू आहेत जयेश तामोरे. चला 12 चेंडू 23 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण स्ट्राईकवर कल्पेश त्यांनी आतापर्यंत 15 चेंडू फेस केले. 15 चेंडू 37 धावा, परंतु मागील पूर्ण षटक नॉन स्ट्राईक एंडवर होते. एकही चेंडू तरी खेळला नाहीये. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. आतापर्यंत 15 वर चेंडू त्यांनी खेळले, 37 धावा बनवल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश घरात नॉन स्ट्राईक एंडवर. तर बघूया जयेश तामोरे कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आतापर्यंत पाहिलं तर अमितने 2 षटकं टाकलेत, धावा खर्च केल्या 26. त्यानंतर केवलदादा पाटील यांनी धावा खर्च केल्या 13. जलीश शेख या षटकामध्ये आले आणि पाहिलं तर 13 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय. कॅच रूपामध्ये एक गडी बाद केला रनआउट रूपामध्ये. 12 चेंडू बनवायचे 23-23. यावेळेस कल्पेश पाटील का बल्ला माशाअल्लाह काय फरंदी करतोय. धावा जाऊन पोहोचतील 58-58. मास्टर 58 वर 3 4.1 चेंडूचा खेळ संपला गेला. 11 चेंडू 17 धावांची गरज. समीकरण पूर्णपणे बदलले गेलाय. अप्रतिम फलंदाजी कल्पेश पाटील 16 चेंडू 43 वर. यावेळेस ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता, धाव घ्यायचा प्रयत्न करतायत राजेश, परंतु थांबवलं गेलंय कारण की 10 चेंडूंनी बनवायचे 17. एक सेट फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर. 17 चेंडू 43 3 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने तो फलंदाजी करतोय. यावेळेस ऑफ साइडला कार्पेटला रोल करत खेळला गेला. डीप मध्ये जलीश शेख चेंडूला फील्ड करतील, परंतु चेंडू डायव्हर्ट झालाय. आलाय चौकार. धावसंख्या 4 ने ससावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 62. धन्यवाद 62 धावा धावफलकावर इकडून बनवायच्या जुने 13. 9 चेंडू 13 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडू 10 धावा जमा केल्या गेल्या. 47 धावावर खेळतात 18 चेंडू मध्ये कल्पेश पाटील. यावेळी सोडवलाय आणि पाहायला गेलं तर 50 धावा परिपूर्ण झालेत. 18 चेंडू 19 चेंडू आणि पाहिलं तर 53 धावा झळकवल्या गेल्या. मॅन फ्रॉम नांदगाव कल्पेश पाटील या स्पर्धेमधला 5वा अर्धशतक झळकवलं गेलं. ते म्हणजे कल्पेश पाटीलच्या माध्यमातून समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. तर 6वा अर्धशतक आहे. काय फलंदाजी करत 19 चेंडू मध्ये 5 षटकाचा चौकार. 8 चेंडू 7 धावांची गरज. 8 बॉल 7 8 बॉल 7 रन्स टू विन. तर नक्कीच कल्पेश पाटील नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरले होते. हा सामना नक्कीच फुलटॉस बॉल मध्ये ऑल साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत तर डीके चेंडूला फील्ड करतील. एकेर धावाने समाधान मानावं लागेल. समीकरण पूर्णपणे बदलले गेले. बनवायचे तर दोन्ही 6 येणारे चेंडू असतील 7. या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 17. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगलच्या माध्यमातून. पाहिलं तर ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता. फलंदाज नक्कीच सफल झाले. पाहिलं तर रिव्ह्यू घेतला गेला. व्हाईट बॉल साठी पंचांनी नक्कीच लिगल डिलिव्हरी दिली आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला गेला. तर लगेच पाहिलं गेलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू असेल.
सर फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू संपर्क की बॅट्समन सफल झाले होते आणि अप्रतिम चेंडू पाहायला भेटला, परंतु या अजून पाहिलं तर येणारे 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 बॉल 6 रन टू विन. फेअर डिलिव्हरी. सहा चेंडू. हे तुमचा 12th पण इकडे आहे. हे दक्षता घ्या, प्रत्येक संघाचा 12th पण त्यांना आपण स्वतः दाखवतोय. हे दक्षता घ्या, प्रत्येक संघाने जे नियम आहेत ते आणि जे निर्णय तुमच्याकडे पोहोचवले जातील. तर बघा 6 चेंडू 6 धावांचे शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज पाहू शकता. गोलंदाज सज्ज होत आहेत जलीश शेख. क्षेत्ररक्षण खूप सुरेख सजवलं गेलंय. पाहिलं तर अप्रतिम सामना रंगला गेलाय. मागील सामन्यामध्ये 17 धावा आल्या. 6 बॉल 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हे नियम. चला 6 चेंडू 6 धावांची गरज. आपण पाहू शकता गोलंदाज जलीश शेख, लेफ्ट हँड बॅटर. आपण पाहतो 20 चेंडू 54 वर खेळत आहेत. कल्पेश पाटील मॅन फ्रॉम नांदगाव. अप्रतिम फलंदाज 270चा स्ट्राईक रेट आणि खूपच क्रुशियल मोमेंट आहे. एक मिनिट जे गर्ल्स आहेत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बाहेरून जायचं प्लीज. गर्ल्स मैदानाच्या बाहेरून जा लगेच. चला सर सांगायचंय खेळाडूंनी सांगायचं त्या गर्ल्सना मैदानाच्या बाहेर जायला प्लीज. मॅच सुरू आहे. पडद्याच्या बाहेरून जा. पडद्याच्या बाहेरून. पर्दे के बाहर जाइए प्लीज गर्ल्स. बघा 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईकवर कल्पेश पाटील, गोलंदाज जलीश शेख. पहिला चेंडू फटका सुरेख आणि यावेळेस खेळ कल्लास या सामन्याचा हिरो ठरला गेलाय. 21 चेंडू 7 धावा. कल्पेश पाटील. कल्पेश चला मॅन ऑफ द मॅच यायचं आहे. अप्रतिम फलंदाज 2 सामन्यामध्ये अपेक्षी, परंतु आपण सांगतो की बडे मंच का सरपंच ठरला गेलाय. अप्रतिम फलंदाजीला दोन्ही संघाने हँडशेक करून घ्या लगेच. आणि 8वा संघ क्वालिफाय झालाय तो म्हणजेच शृंग शौर्य 11 उमरोळी सुपर 8 मध्ये. चला बजरंग कुठे असतील संदीप राऊत कडे येऊन संपर्क साधायचा आहे. अप्रतिम खेळ कल्पेश पाटील. अप्रतिम फलंदाजी. अनवर बजरंग संदीप राऊत व्हॉलेंटियर. चला मैदानाच्या आतमध्ये या.